नमस्कार मित्रांनो, आता 12वी सायन्सच्या परीक्षा या सुरू आहेत आणि 12वी सायन्सच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर सर्व विद्यार्थ्यांना जे वेध लागतात ते म्हणजे MST CETचे महाराष्ट्र शासनातर्फे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर विभागाच्या पदवीसाठी या परीक्षा घेतल्या जातात। MST CET परीक्षा जी आहे 2023 ह्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या हातात खूप कमी वेळ आहे। मित्रांनो, साधारण 8 मार्च रोजी 12वीच्या बोर्डाचे पेपर संपत आहेत आणि 8 मार्चपासून 8 मे पर्यंत तुम्हाला MST CET परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळालेला आहे। ही जी परीक्षा आहे MST CET परीक्षा खरं तर तुमचं आयुष्य घडवणारी, तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारी नव्हे, तुमचं करिअर फायनल करणारी जी परीक्षा आहे ती 12वी बोर्डाची परीक्षा नाही, तर ती MST CET परीक्षा आहे। म्हणून ही परीक्षा 2 महिन्यांसाठी अत्यंत तुम्ही खूप कष्टाने आणि खूप चांगल्या अभ्यासाने या परीक्षेला सामोरं जायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला MST CETची पूर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो। नमस्कार मित्रांनो, मी जयदीप पाटील। नोबेल फाउंडेशन जळगाव ही आमची शैक्षणिक संस्था आहे। या ठिकाणी MST CETचे क्रॅश कोर्स हे आयोजित केले जातात। यावर्षी सुद्धा 10 मार्चपासून तर 8 मे पर्यंत 2 महिन्यांचा एक्सक्लुझिव्ह क्रॅश कोर्स सुरू होतोय। तत्पूर्वी आपण MST CET बद्दल जाणून घेऊया की नेमकी ही परीक्षा काय आहे। मित्रहो, 12वी सायन्स म्हटलं की भरपूर विद्यार्थ्यांना इंजिनियर व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं, काहींना फार्मसीमध्ये करिअर करायचं असतं, काहींना डिग्री करायची असते, BSc MSc करायचं असतं, पुढे PhD संशोधन करायचं असतं, काही विद्यार्थ्यांना BSc ॲग्री म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्राची पदवी घ्यायची असते। मग हे जे करिअर आहे हे करिअर एका उत्तम कॉलेजमधून झाले पाहिजेत हा सगळ्यांचा हट्ट असतो, नव्हे ते झालंच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, जितक्या उत्तम कॉलेजमधून, जितक्या मोठ्या चांगल्या कॉलेजमधून तुम्ही शिक्षण घेता तितकं तुमचं शिक्षण चांगलं असतं, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला असतो आणि नक्कीच त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये व्यवसाय करायला, त्यासोबतच चांगली नोकरी करायला सुद्धा चांगला वाव असतो। म्हणून सगळ्यांनी MST CET परीक्षा दिल्यानंतर उत्तम कॉलेज कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे। मग उत्तम कॉलेज जर मिळवायचं असेल तर आपल्याला त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की मेरिटचे मार्क्स आपल्याला असले पाहिजेत। चांगलं मेरिट असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या कॉलेजेसला तुमची ॲडमिशन ही होणार असते। मग ही जी MST CET परीक्षा आहे जी ठरवते, बघा, तुम्हाला 12वीच्या बोर्डाला 90% जरी असले आणि जर तुम्हाला CETला चांगले मार्क्स नसतील तर तुमची ॲडमिशन चांगल्या कॉलेजला होत नाही, हे 100% खरं आहे। उलट 12वीच्या बोर्डाला भलेही कमी मार्क्स असतील पण CETला बेस्ट मार्क्स असतील तर तुम्हाला महाराष्ट्रातलं उत्तमातलं उत्तम कॉलेज हे ॲडमिशनसाठी मिळत असतं। म्हणजे साहजिक आहे, जर आपण बोर्डाची परीक्षा आणि CET यांची तुलना केली तर CETचं पारडं हे केव्हाही जड आहे। म्हणून 2 दिवस म्हणजे 2 महिने 60 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत। 60 दिवसात सरासरी 7 ते 8 तास जरी तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही 2 महिन्यात 60 दिवसामध्ये 450 तासापेक्षा जास्त अभ्यास करू शकतात आणि उत्तम तयारी करू शकतात MST CET परीक्षेची। मग बघूया की ही परीक्षा नेमकी कशी आहे। आपल्याकडे या परीक्षेचा क्रॅश कोर्स सुरू होतोय 10 मार्चपासून। साधारण 360 तासांचं मार्गदर्शन हे पूर्ण कोर्समध्ये विद्यार्थ्यांना केलं जाईल। यासोबतच सर्व प्रकारची जी टेस्ट सिरीज आहे MCQ पॅटर्नची, डेली प्रॅक्टिस पेपर तर असतीलच, प्लस फुल लेंथ टेस्ट असतील आणि त्यासुद्धा ऑनलाईन पद्धतीने असतील। तुम्हाला लॅपटॉप्सवर आणि कम्प्युटर्सवर ते सोडवायला मिळेल। हे सुद्धा नोबेल फाउंडेशनमध्ये आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जे ग्रामीण भागातली मुलं आहेत, खेड्यातली मुलं आहेत, त्यांच्यासाठी मेसची सुविधा ही नोबेल फाउंडेशनतर्फे उपलब्ध असते। म्हणून मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आता परीक्षेच्या एकूण माहितीकडे जाऊया। आपण जर विचार केला की ही जी परीक्षा आहे MST CET परीक्षा आहे, ह्या परीक्षेला काय म्हणूया तर दिस इज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, नॉट अ बोर्ड एक्झाम। ही बोर्डाची परीक्षा नाही आहे, ही एक स्पर्धा परीक्षा आहे। ह्या परीक्षेला सबंध महाराष्ट्रातली सगळी 12वी सायन्सची मुलं बसलेली असतात आणि
प्रत्येकाशी कॉम्पिटिशन असते. एकेका जागेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं ही त्या जागेसाठी दावा करतात, मार्क्सच्या तत्वांवर भांडत असतात. अशी ही स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा बोर्डाचा जो लेखी पॅटर्न आहे तशी नाही आहे. आता बोर्डाचे पेपर ज्या वेळेला आपण लिहितो तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काहीतरी आन्सर जर आपल्याला माहिती असेल तर तुम्ही त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काहीतरी लिहू शकतात, त्या उत्तराच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतात आणि 3 मार्क्सपैकी निदान तुम्हाला 1.5 मार्क्स 1.5 मार्क्स तरी मिळतो. मात्र असं CET-मध्ये किंवा कुठल्याही MCQ पॅटर्न परीक्षेमध्ये नसतं. कम्प्लिटली MCQ चॉईस क्वेश्चन असतं. तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही उत्तर लिहायचं आहे, ते पण एक छोटासा गोल एक राऊंडला तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. अशी ही परीक्षा असणार आहे. म्हणजे MCQला काय लागतं तर तुम्हाला तुमच्या नॉलेजवर विश्वास लागतो. तुमचं जे ज्ञान आहे, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारावर तुम्ही परफेक्ट आन्सर हे तुमच्याकडे असतं का. तुम्हाला एक गंमत सांगू, कुठल्याही स्पर्धा परीक्षेला 25% कॉपी ही सरकारतर्फे तुम्हाला दिलेली असते की जी आन्सरच्या स्वरूपात 100% खरी असते. प्रत्येक प्रश्नाचे 4 पर्याय असतात. म्हणजे तुमच्याकडे 100% पैकी 25% कोणतं तरी एक, 4 पैकी 1 हे तुमचं आन्सर असणार आहे आणि तुमच्या समोर उत्तर असतात. ही परीक्षा अशी असते की आन्सर तुमच्या समोर असतं, फक्त तुम्हाला ते शोधायचं असतं. आणि ते शोधण्यासाठी 2 गोष्टी लागतात, ते म्हणजे ॲक्युरेसी आणि स्पीड. कारण वेळेच्या आत तुम्हाला त्या उत्तराला शोधायचं असतं. पेपर काही दिवसभर नसतो, सकाळी सुरू झाला संध्याकाळी संपेल असा पेपर नसतो. म्हणून अचूक उत्तर कमी वेळात येण्याची कला ज्याच्याकडे असते तो या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत असतो. मग मित्रहो, या ठिकाणी नो चान्स टू रँडमनेस. आपण काय करतो, एखादा प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं काहीतरी आगळपगड रँडम उत्तर लिहून टाकतो. उदाहरणार्थ क्वेश्चन आला फिजिक्समध्ये की व्हॉट इज सेमी कंडक्टर. तर सेमी कंडक्टर या शब्दाच्या आजूबाजूला थोडीफार जी माहिती असते ना तेवढी आपण लिहून टाकतो आणि त्या आधारावर 2 पैकी 1 मार्क तरी तुम्हाला मिळून जातो. पण असा रँडमनेस हा कुठल्याही MCQ बेस क्वेश्चनमध्ये नसतो. जर आपण बघितलं तर 1 सब्जेक्ट कॅन लोअर युअर मेरिट. बघा, तुम्ही 2 गटामध्ये MST CET परीक्षा जी असते ते देऊ शकतात. पहिला गट असतो A ग्रुपचा PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. दुसरा गट असतो PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. फार्मसीने ॲग्रिकल्चरसाठी बायोलॉजी बेस परीक्षा असते. इंजिनिअरिंगसाठी ही मॅथ बेस म्हणजे A ग्रुपची परीक्षा असते. भले तुमचं केमिस्ट्री खूप छान असेल, मॅथ्स खूप छान असेल, पण फिजिक्स जर तुम्हाला कमी येत असेल तर तुमच्या केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या पर्सेंटेजचं डायरेक्ट मेरिट डाऊन करण्याचं काम फिजिक्स करतो. सेम इकडे B ग्रुपमध्ये असतं. तुम्हाला फिजिक्स आणि बायोलॉजी चांगलं येत असेल, केमिस्ट्री येत नसेल तर फिजिक्स आणि बायोमध्ये मिळवलेले खूप चांगले मार्क्स केमिस्ट्री डाऊन करून टाकतं. कारण मेरिट हे ओव्हरऑल 3 सब्जेक्टचं असतं. म्हणून 3ही सब्जेक्टवर उत्तम कमांड असणं, त्या विषयाची पूर्ण जाणीव असणं आणि व्यवस्थित अभ्यास असणं हे गरजेचं असतं. म्हणून एक विषय जरी तुमचा अपंग झाला, लुळा पडला, तरी सुद्धा तुम्ही याच परीक्षेमध्ये मेरिटमध्ये मागे येतात. असं समजा की सगळे सीट्स जे आहेत ते असे वाढून ठेवलेले असतात. ज्याचे मार्क जास्त असतात तो पुढे असतो आणि तो ते सीट उचलून घेतो. जे गर्दीत राहतात, मागे राहतात, त्यांना ते सीट मिळत नाही. म्हणून उत्तम कॉलेज, महाराष्ट्रातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेजसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अथवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी A ग्रुप किंवा B ग्रुप या 2ही गटांसाठी तुमची तयारी ही बेस्ट असेल तर तुम्ही चांगल्या कॉलेजवर दावा करू शकणार आहात. ही जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेमध्ये जो पॅटर्न आहे 2023 MST CETचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न अतिशय सुटसुटीत असा पॅटर्न आहे. जी एक्झाम आहे आपली ती कम्प्लिटली कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे आपण कम्प्युटरवर ऑनलाईन जे सेंटर्स आहेत शासनाचे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला परीक्षा द्यायची आहे. हा पेपर वर्गात बसून कागदावर सोडवायचा नाही. दिस इज कम्प्युटर बेस्ड एक्झाम. 3 तासांची परीक्षा असते. सेक्शन पहिलं जे आहे ते A ग्रुपसाठी मॅथमॅटिक्स,
सेक्शन 2 जे आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. बी ग्रुपसाठी बायोलॉजी आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री. मीडियम जे एक्झामचं तर ऑब्व्हियसली सेक्शन 1 इंग्लिश, सेक्शन 2 जो आहे तो इंग्लिश, हिंदी, मराठी तुम्हाला लँग्वेजेस असतात, पण आपण सगळे प्रेफर करतो ते इंग्लिशला, कारण आपण सगळ्यांनी अभ्यास हा इंग्लिशमधून केलेला असतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, थिअरी नाही आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 150, 150 मार्कांचा हा पेपर असतो. सेक्शन 1 जो आहे तो आहे PCM साठी मॅथमॅटिक्स. एका प्रश्नाला 2 मार्क्स असतात. 2 मार्क्स विल बी गिवन फॉर इच करेक्ट आन्सर. सेक्शन 2 जो आहे त्याच्यासाठी 1 मार्क्स. म्हणजे पहिला जो पेपर आहे तो मॅथ्सचा पेपर आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा असणार आहे ए ग्रुपसाठी. देअर विल नो निगेटिव्ह मार्किंग. अजून तरी MST CETने महाराष्ट्राच्या मुलांवर दया केलेली आहे. निगेटिव्ह मार्किंग जर या परीक्षेला लागू झाली तर खूप मुलांचे अतिशय लाजिरवाणे मार्क्स येतील, कारण निगेटिव्ह मार्किंगचा जो फटका असतो तो खूपच मोठा असतो. तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, पण तरी सुद्धा अचूक उत्तरं देणाऱ्यालाच मार्क्स मिळणार आहेत हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणून अचूक उत्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यास हा आवश्यक आहे. मित्रहो, जो सिलेबस तुम्हाला परीक्षेसाठी आहे फिजिक्स या विषयासाठी, आता भरपूर विद्यार्थी असं करतात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ग्रामीण भागात एक अशी घाण सवय की विद्यार्थी 11वी झाल्यानंतर तो 11वी एकतर म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे किंवा काही मुलं मुली असं करतात की 11वीला जास्त महत्त्व देत नाहीत. महत्त्व देत नाहीत म्हणजे अभ्यास करत नाही. 11वीला आपल्याकडे रेस्ट इयर म्हणण्याची पद्धत आहे. JEE किंवा नीट असेल तर 11वी 12वी दोघी महत्त्व दिलं जातं, दोघांवर एक्झाम असते असं माहिती असतं आणि मुलं 11वी 12वीचा अभ्यास करतात. CETमध्ये बरेच विद्यार्थ्यांना असा गैरसमज आहे की 11वीचं विचारत नाही, 12वीच विचारतात. पण विद्यार्थी मित्रांनो, MST CETला सुद्धा 11वी विचारतात. बघा तुमच्या समोर सिलेबस आहे. 11वीचं जे वेटेज आहे ते 20% असतं क्वेश्चन पेपरमध्ये आणि 12वीचं जे वेटेज आहे ते 80% असतं. म्हणजे तुमचं 20% मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यामध्ये 20% डिपेंडन्सी 11 सिलेबसवर आहे. म्हणून कोणीही 11कडे दुर्लक्ष करू नका, कारण 20% इन्क्रीज जो आहे तो तुम्हाला 11 देऊ शकतो. फिजिक्समध्ये 11चा जो सिलेबस ॲड केलेला आहे तो आहे मेजरमेंट, जे की आपलं 11चं पहिलं फिजिक्सचं चॅप्टर आहे. स्केलर अँड वेक्टर्स, फोर्स, फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रे ऑप्टिक्स, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम. म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं तर 11th मधला आपल्याला जो पार्ट आहे तो फार थोडा त्यांनी दिलेला आहे आणि हा 20 मार्क्सचा असणार आहे. म्हणजे 20% या परीक्षेचं वेटेज असणार आहे. पण 12वीचा संपूर्ण सिलेबस आहे फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर. म्हणजे बघा, सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, रोटेशनल मोशन, ऑसिलेशन, इलास्टिसिटी, सरफेस टेन्शन, वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्स, वेव्ह थेअरी ऑफ लाईट. म्हणजे तुम्हाला मेकॅनिक्स आहे, त्यानंतर साऊंड आहे, वेव्ह ऑप्टिक्स, वेव्ह लाईट म्हणजे तुम्हाला ऑप्टिक्स कम्प्लीट आहे, इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी कम्प्लीट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, किती किती सुसंगत असं सगळं आहे. जर आपण असं बघितलं तर इकडे या बाजूला इथे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, रे ऑप्टिक्स आहे. इथे बघा वेव्ह थेअरी ऑफ लाईट आहे, इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन आहे. म्हणजे 11-12चं कम्प्लीट ऑप्टिक्स तुम्हाला अभ्यासायचं आहे फिजिक्समध्ये. इथे बघा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इथे सुद्धा दिलेला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिझम. हे बघा मॅग्नेटिझम म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे कम्प्लीट पॅकेज म्हणजे ऑप्टिक्स, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे 4ही फिजिक्सचे सेक्शन तुम्हाला CETला पूर्ण विचारले जाणार आहेत, इन्क्लुडिंग 11th and 12th. इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स, ॲटम्स, ॲटम मॉलिक्युल अँड न्यूक्लियाय, सेमीकंडक्टर आणि कम्युनिकेशन सिस्टीम. तर हा संपूर्ण फिजिक्सचा सिलेबस हा आपल्याला MST CETसाठी असणार आहे. जर आपण एकूण टॉपिक्सचा विचार केला तर जवळपास आपल्याला 22 टॉपिक्स, 21 ते 22 टॉपिक्स हे फक्त फिजिक्सचे विचारले जाणार आहेत.
मोठा सिलेबस आहे आणि तितका चॅलेंजिंग सुद्धा आहे. केमिस्ट्री बघूया. केमिस्ट्रीमध्ये पण 11चा सिलेबस आहेच, 12चा सुद्धा पूर्ण सिलेबस आहे. पण 11th मधलं पहिलं चॅप्टर जे आहे 11चं सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर आहे सेकंड, गॅसेस अँड लिक्विड्स आहे, रेडॉक्स रिॲक्शन आहे, सरफेस केमिस्ट्री, नेचर ऑफ केमिकल बॉन्ड, हायड्रोजन कंप्लीट चॅप्टर आहे, एस ब्लॉक एलिमेंट दिलेत, बेसिक प्रिन्सिपल अँड टेक्निक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन्स पर्यंत तुमचा सिलेबस आहे. बेसिक सिलेबस 11चा आणि 12चा मात्र तुम्हाला पूर्ण सिलेबस आहे. बघा सॉलिड स्टेट, दुसरं सोल्युशन, नंतर थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, सगळा फिजिकल केमिस्ट्रीचा भाग. इनऑर्गॅनिकचा पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, एफ ब्लॉक एलिमेंट आहे. नंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग हा इनऑर्गॅनिकचा पार्ट संपला की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे ऑर्गॅनिक सुरू होतं, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, केटोन, ऑर्गॅनिक कंपाऊंड, पॉलिमर आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे केमिस्ट्रीचा संपूर्ण सिलेबस हा आपल्याला परीक्षेसाठी आहे. याच्यावरून तुम्ही आता लक्षात घ्या की 2 महिन्यामध्ये हे सगळं आपल्याला MCQ पॅटर्ननुसार परफेक्शनला तयारी करायची आहे. मॅथमॅटिक्स आहे, ट्रिग्नोमेट्री 11चं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक, सेट, रिलेशन फंक्शन, प्रोबॅबिलिटी, सिक्वेन्स अँड सिरीज 11चे चॅप्टर्स. 12th कंप्लीट सिलेबस, लॉजिक, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्री, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक, वेक्टर, 3 डायमेन्शनल जॉमेट्री, लाईन, प्लेन, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स, कंटिन्युटी आहे, डिफरन्शिएशन आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ डिफाइनाइट इंटिग्रल, स्टॅटिस्टिक, प्रोबॅबिलिटी, बर्नौली ट्रायल आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. कंप्लीट 12चा सिलेबस आहे. आता लक्षात घ्या की PCMची जर तुम्ही तयारी करता आहात तर नियर अबाउट तुम्हाला 60 चॅप्टर्स 11-12 मिळून 60+ चॅप्टर्सची तयारी ही A ग्रुपसाठी करायची आहे. म्हणजे जर आपण फास्ट अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्या हातात 60 दिवस आहेत आणि 60 चॅप्टर आहेत. एका दिवसाला एका चॅप्टरची रिव्हिजन ही झालीच पाहिजे. एक दिवस एक चॅप्टर आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे आपण क्रॅश कोर्समध्ये खूप भारी पद्धतीने करतो. सकाळी 8:30 पासून दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत लेक्चर्स असतात. पूर्ण चॅप्टर्सची रिव्हिजन प्रत्येक दिवशी हातामध्ये 50-60 MCQ सॉल्व केले जातात आणि नंतर तुम्ही दिवसभर अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन टॉपिक टेस्ट घरी सोडवायला दिल्या जातात. तर असा हा क्रॅश कोर्स असणार आहे. बायोलॉजीचा जो सिलेबस आहे तो अतिशय सोपा सिलेबस बायोलॉजीचा ॲक्च्युली असतो. झूलॉजी सिलेबस जो आहे 11-12 मिळून ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनॉमिक्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, ॲनिमल हस्बंड्री, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ह्युमन रिप्रोडक्शन, ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट हा झूलॉजीचा सिलेबस आहे. बॉटनीमध्ये जेनेटिक बेसिक इनहेरिटन्स आहे, जीन इज नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन, बायोटेक्नॉलॉजी, प्रोसेस अँड ॲप्लिकेशन, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट असा बायोलॉजीचा सिलेबस आहे. PCB साठी सुद्धा सगळे प्रिन्सिपल सारखेच आहेत की तुम्हाला PCB जरी असेल तरी तुम्हाला 60+ चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. 11वी + 12वी दोघी मिळून विद्यार्थी काय करतात की फक्त 12वीचं कॅल्क्युलेशन करतात की 40-45 चॅप्टर करायचे आहेत. पण तसं नाही आहे, तुम्हाला 11 करावंच लागेल. समजा तुम्ही 11 काहीच केलं नाही तर तुम्ही सरळ मेरिटमध्ये ऑलरेडी इतरांपेक्षा 20% बॅकफूटवर असतात. कारण तुम्ही 11ची प्रिपरेशन केलेली नसते. ऑब्व्हियसली तुम्हाला ते मार्क्स मिळत नाही आणि तुम्ही स्पर्धेतून आधीच 20% मागे आलेले असतात. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता हे जे वेटेज आहे हे नेमकं कसं वेटेज आहे ते सगळ्यांनी समजून घ्या की नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते A ग्रुपसाठी 10 प्रश्न 11वीचे असतात मॅथ्समध्ये, मॅथमॅटिक्स. एका प्रश्नाला 2 मार्क्स. म्हणजे बघा मित्रांनो, मॅथ्सचा पेपर 100 मार्कांचा आहे. एकूण 50 प्रश्न आहेत. 40 आणि 10 50. 50 क्वेश्चन्स, 2 मार्क्स ईच क्वेश्चन, 100 टोटल मार्क्स. ठीक आहे, 90 मिनिट मिळतात.
म्हणजे 1.5 तास मिळतो. 1.5 तासात 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, 100 मार्क्स तुम्हाला मिळतात. मग 20 मार्क्स मिळाले बरोबर, 11वी बेस 20 मार्क्स, 80 मार्क्स हे 12वीवर मिळतात. फिजिक्स केमिस्ट्रीचा एकच पेपर असतो, म्हणजे 10 10 20 आणि हे 80, 100 प्रश्न, 100 गुण आणि 90 मिनिटे. म्हणजे दुसरा पेपरचा चॅलेंज तुमच्या समोर खूप मोठा आहे. दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 90 मिनिटे मिळतात, फक्त 90 मिनिटे. पण नंबर ऑफ क्वेश्चन जे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते एका मार्काला एक प्रश्न आहे. 40 प्रश्न हे 12वीवर फिजिक्सला, 10 प्रश्न 11वी फिजिक्स, 40 प्रश्न केमिस्ट्री 12वी, 10 प्रश्न 11वी, म्हणजे 100 प्रश्न आणि 90 मिनिट. दुसरा पेपर चॅलेंजिंग आहे खूप. पहिल्या याला 50च प्रश्न आहेत, 1.5 तास मिळतोय. गणित सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी चान्स मिळणार आहे. पण सेकंड पेपरला मी जे म्हटलो, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं एकच गणित आहे, ते म्हणजे स्पीड विथ ॲक्युरेसी. फक्त स्पीडने मुलं चुका करतात. मग ॲक्युरेसीसाठी लागेल तुम्हाला प्रचंड मेहनत, चांगलं गायडन्स आणि त्या गायडन्सवर उभं राहणारं तुमचं करिअर. तर अशा पद्धतीने तुम्ही मार्क्स मिळवू शकता. परीक्षा झाल्यानंतर साधारण 8 मेला तुमची परीक्षा होईल आणि जून एंडिंगपर्यंत तुमचा निकाल लागतो आणि मेरिट ठरतं. खूप मुलांना, गावाकडे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मेरिट कसं ठरतं. तर मेरिट ठरण्याचे अगदी सोपे मुद्दे आहेत, ते तुमच्या समोर आहेत. हाऊ विल बी द MST CET कट ऑफ 2023 डिसाइडेड. कसा ठरेल कट ऑफ, मेरिट कसं ठरेल? द ॲडमिशन कमिटी विल डिसाइड द MST CET 2023 कट ऑफ रँक बाय कन्सल्टिंग सेव्हरल फॅक्टर्स. खूप डिपेंड करणारे फॅक्टर्स असतात. त्यातला पहिला आहे टोटल नंबर ऑफ सीट्स अवेलेबल फॉर ॲडमिशन्स. सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती सीट्स आहेत सगळ्या कॉलेजेसचे, ते सीट्स. टोटल नंबर ऑफ ॲप्लिकंट्स, किती मुलं परीक्षा देत आहेत, किती सीट्स अवेलेबल आहेत. डिफिकल्टी लेवल ऑफ MST CET, पेपर किती कठीण होता आणि मागच्या वर्षी कट ऑफचा ट्रेंड काय होता, म्हणजे 2022चा कट ऑफचा ट्रेंड, पेपर किती कठीण होता, किती मुलांनी परीक्षा दिली लक्षात घ्या, आणि किती सीट्स अवेलेबल आहेत. हे पहिले 4 क्रायटेरिया आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, कॅटेगरीज फॉर विच ॲडमिशन इज टू बी गिव्हन. कोणत्या कॅटेगरीला ॲडमिशन मिळणार आहे किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट रिझर्व आहे. या 5 फॅक्टरच्या बेसवर मित्रांनो परीक्षेची तयारीही केली जात असते. तर तुमचं या 5 फॅक्टरच्या बेसवर तुमची संपूर्ण तयारी ही परीक्षेसाठी होणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे CET सेलतर्फे ही परीक्षा यावर्षी 8 मेला घेण्यात येणार आहे. तुमच्या हातात 2 महिने आहेत. हे 2 महिने कदापि वेळ वाया घालवू नका. या 2 महिन्यांमध्ये उत्तम तयारी जर तुम्हाला करायची असेल तर जळगाव शहरामध्ये MST CETचा द बेस्ट क्रॅश कोर्स हा नोबेल फाउंडेशनमध्ये उपलब्ध आहे. जळगावला IMR कॉलेजच्या समोर नोबेल फाउंडेशनची इमारत आहे. तुमचं सगळ्यांच्या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था, जी मेसची व्यवस्था ही आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी पुरवली जाते, यावर्षी सुद्धा पुरवली जाईल. अतिशय कमी शुल्कात, माफक शुल्कात तुम्हाला चांगलं गायडन्स करण्यासाठी नोबेल फाउंडेशन इथे रेडी आहे. सर्वांना 12वीच्या या परीक्षेसाठी तसेच CET परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता 7218 501 444 या क्रमांकावर. नंबर पुन्हा सांगतो, 7218 501 444 या क्रमांकावर. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.